हॅलो. तर आम्ही निघालो गावी गणपतीसाठी. गणपतीची ओढ आणि माहेरी जाण्याची ओढ ही दोन्ही सेमच असते. तर आम्ही आत्ता आहे बसमध्ये. इथे आयश पहा चिप्स खातो मोबाईल बघत बघत, आणि यावेळेला तो एकटा बसलेला आहे सीटवरती आणि त्याच्या दादाला पुढं बसवलेला आहे. त्याला तो थोडा घाबरत होता, रडत होता, पण त्याला मी थोडं समजवलं आणि बसवलं, कारण तिघांचंही तिकीट काढलेलं, तिघांचंही बुकिंग केलेलं. दोघं एकत्र खूप भांडतात. तर आम्ही आता पोहोचलो स्टँडवरती. इथं आलेले रोहिणी खूप भूक लागलेली म्हणून आम्ही गेलो नाश्ता करायला. म्हटलं नाश्ता करून मग घरी जावं, कारण आता खूप लेट झालेला, 5 वाजायला आलेले आणि घरी जाऊन डेकोरेशनही करायचं होतं त्यामुळं. तर आम्ही आता घरी आलो, चहा घेतला आणि सुरू केलं डेकोरेशन. ह्यावेळेला फर्स्ट टाईम आम्हाला डेकोरेशन करायला खूप लेट झालेलं. पहिला तर रोहिणी घरी असायची त्यामुळे ती डेकोरेशन पहिलाच 8 दिवस सगळी तयारी करून डेकोरेशन तयार असायचं, आधीच 2 दिवस आमचं. पण ह्यावेळेला लेट झालेलं कारण तिला ऑफिसमुळं टाईमच नाही भेटला. फक्त तिनं विचार करून ठेवलेला की काय करायचं, कसं करायचं ते. पण आमचं बाकीचं डेकोरेशनचं काहीच झालं नव्हतं. तर आत्ताशी आम्ही सुरुवात केली. उद्या येणार आहेत गणपती बाप्पा, त्याच्या आधी आम्ही आज तयारी सुरू केलेली आहे आणि लास्ट मोमेंट तयारी आहे आमची ही. फर्स्ट टाईम, नाही तर असं कधीच होत नाही. तर ह्यावेळेला इथं बघितलं तर फुलं कमी पडतात. मग आम्ही निघालो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये आलो तर इथं गणपती बाप्पांचं आगमन सुरू होतं, ते बघितलं. खूप मोठ्या मोठ्या रॅली होत्या, छान छान मूर्त्या होत्या, छान होतं हे सगळं. बघत बघत आम्ही आपलं आलो मार्केटमध्ये. इथे घेतले आम्हाला हवं होते ते फुलं, जे पाहिजे होते ती भेटलीच नाही. थोडीशी चेंजेस करून मग आम्ही विचार करून घेतले, कारण आता ऑप्शनही नव्हता, एकच दिवस राहिला. कारण उद्या येणार आहेत गणपती बाप्पा, आपल्याकडे आता रात्र आहे फक्त. त्यामुळे जे भेटेल ते घेतलं आम्ही. आणि जी मोठ्या मोठ्या गणपतींची रॅली होती ती बघत बघत निघालेलो घरी. अजून डेकोरेशन झालं नाही त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं, आणि आज डेकोरेशन कंप्लीट करूनच झोपायचं असं आम्ही डिसाईड केलेलं. तर चला तर मग आता जाऊन डेकोरेशन करायचं आहे. बघत बघत हे आपण जाऊयात घरी. इथे बघा लेझिम खेळतात मुलं, छान रॅली होती, छान गणपती होता यांचा, मोठी रॅली होती, मोठा गणपती होता. तर हे बघत बघत चला तर मग घरी जाऊयात आणि डेकोरेशनची तयारी करूयात. घरी आलो आम्ही, पहिलं जेवण केलं कारण खूप भूक लागलेली, प्रवास करून आलेलो. आणि इथं बघा आजी सगळ्या भाज्या आणलेल्या व्यवस्थित नीट करून क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवत आहे. तिथं चाललेलं आहे साफसफाई भाज्यांची. आणि इथं आमचं फायनल डेकोरेशन होत आलेलं आहे. आम्ही जेवलो आणि डेकोरेशन पहिलं करून घेतलं आणि नंतर व्हिडिओ करायचं म्हटलं. तर इथं आयश बघा तिला अप्रिशिएट करतो, त्याचा आवाज येऊन थोडासा रेकॉर्ड केलेला आहे बघा. तो बोलतो रोहिणीने किती छान केलं त्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात असं. आजसाठी एवढंच. भेटूया माझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पांच्या आगमनाच्या. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.